नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भ 2026च्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रारंभ 6 फेब्रुवारीपासून झाला आहे। या महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे। 6 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित हा ॲडव्हान्टेज विदर्भ उपक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पस ग्राउंड, अमरावती अंबाझरी रोड परिसरात आयोजित केला गेला आहे। या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। मुख्यमंत्री यांनी मीडिया संवादात सांगितले की 22 देशातील लोक ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये सहभाग घेण्यासाठी आले आहेत। तसेच मुख्यमंत्री यांनी ॲडव्हान्टेज विदर्भ उपक्रमाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले। याबरोबरच फडणवीस यांनी अलीकडे गडचिरोली पोलिसांच्या 7 नक्षलविरोधी यशस्वी कारवाईचे कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली। नागपूरच्या यशोधरा नगर भागात जुन्या वैरातून 2 ट्रान्सपोर्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। मागील रात्री ऑटोमोटिव्ह चौकजवळ ॲक्टिवावर असलेल्या गोल्डी कलेर आणि बंटी संधूवर 10 ते 12 हल्लेखोरांनी मिळून धारदार शस्त्रांनी हल्ला केला। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचे फुटेज समोर आले आहेत। सांगितले जाते की हल्लेखोर 3 गाड्यांमध्ये बसून आले होते आणि शेरे पंजाब लॉन्सवर ॲक्टिवा थांबवून हल्ला केला। जखमींना गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले गेले आहे। पोलिसांनी पीडितांची तक्रार नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध कार्य सुरू केला आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे आणि गँगवॉरची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटीकडून आजपासून ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग परीक्षा आयोजित होणार आहे। ही परीक्षा 7 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती 15 फेब्रुवारीपर्यंत देशभरातील विविध ठिकाणी घेतली जाणार आहे। गेट परीक्षा अनेक पालींमध्ये पार पडणार आहे। नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोलिसांवर हल्ल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। दारूच्या नशेत असल्याने एका व्यक्तीने ड्युटीवर असलेल्या PSIवर हल्ला करून त्याची वर्दी फाडली। ही घटना बुधवार रात्रीची आहे, जेव्हा घरगुती वादानंतर आरोपी आपल्या सासूसोबत ठाण्यात पोहोचला होता। ठाण्यातही आरोपीने शिवीगाळ सुरू केली, जे थांबण्याचा प्रयत्न केला असता त्याने PSIशी मारहाण केली। पोलिसांनी आरोपीला स्थळीच ताब्यात घेतले आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।